हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 6 मार्चच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आला आहे. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये एकीकडे सखी कान्हाच्या प्रेमात वेडी झाली आहे. कान्हासाठी ती सगळं काही करते, परंतु कान्हा मात्र तिला इग्नोर करतोय. सखीला प्रेमाची जाणीव नाही होऊ द्यायची, तिच्यापासून दुरावा ठेवायचा, अंतर ठेवायचं असे कान्हाने ठरवलंय. परंतु हे सगळं सरकारने पाहिलं की सखी तर कान्हाच्या प्रेमात वेडी होतीये, परंतु कान्हा तिच्यापासून दूर राहतोय. त्यामुळे सरकार कान्हावर खूप चिडली आणि कान्हाला ठणकावून सांगितलं की तुझी नाटकं बंद कर. सखी तुझ्या प्रेमात वेडी झालीये, लवकरात लवकर हा लपंडाव संपव आणि या प्रेमाचा फायदा उचलून सखीचे प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या घे. संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावावर करून दे आणि मग येथून गायब व्हायचं. मग कान्हा सरकारचं ऐकणार का? सखीची संपूर्ण प्रॉपर्टी तो सरकारच्या नावावर करणार की मालिकेत काही ट्विस्ट येणार, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सखी आणि कान्हा त्यांच्या बेडरूममध्ये बसलेले असतात. तेव्हा सखी ही कान्हाला विचारते, कान्हा मला तुला काहीतरी विचारायचंय. कान्हा चांगलाच घाबरतो. कान्हाला असं वाटतं की सखी आता आपल्या प्रेमाबद्दल तर नाही विचारणार ना, प्रपोज तर नाही करणार. परंतु सखी ही कान्हाला वेगळंच काहीतरी विचारते. ती म्हणते, कान्हा आज मी तुझ्या ऑफिसमध्ये आले, मी तेथे सीन क्रिएट केला असं तुला वाटतंय का? तुझ्या स्टाफला मी थोडं जास्तच ओरडले का? तर कान्हा म्हणतो, नाही तसं काही नाही एवढं. तसंही एक मित्र दुसऱ्या मित्रासाठी किंवा एक मैत्रीण आपल्या मैत्रासाठी एवढं करू शकते ना. तुम्ही मैत्रीची भावना जपली, मैत्रीचं नातं जपलं, याचा मला आनंद झाला. पण सखीला मात्र वाईट वाटतं, कारण सखीने मैत्रीच्या नात्याने नाही तर प्रेमाच्या नात्याने हे केलेलं असतं. आणि ती विचारते, मैत्रीचं नातं? कान्हा म्हणतो, हो मैत्रीचं नातं. तुम्हीच तर मला म्हणाला होतात की आपण दोघे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहोत आणि त्याच मैत्रीच्या नात्याने मी हे सगळं केलंय. तेव्हा सखी ही आपल्या बोटातील एंगेजमेंट रिंग पाहत असते आणि कान्हाला समजतं की सखी ही नक्कीच आपल्याला प्रपोज करणारे, तिच्या मनात प्रेमाची भावना तयार झाली आहे. आणि मग सखी ही कान्हाला म्हणते, कान्हा मला अजून तुला काहीतरी विचारायचं आहे. विचारू का? तर कान्हा त्यासाठी स्पष्ट शब्दात नकार देतो आणि म्हणतो, मला आहे ना आज खूप झोप येते आणि उद्या सकाळी ऑफिसला लवकर जायचं आहे, त्यामुळे मी आता काही नाही बोलू शकत. मला आता झोपण्याची इच्छा होतीये. सखी म्हणते, ठीक आहे कान्हा, तू झोप. आणि मग सखी आणि कान्हा हे दोघेही बेडवर झोपतात. दोघेही एकमेकांपासून दूर असतात, पण एकमेकांकडेच पाहत असतात. कान्हा सखीला म्हणतो, सखी मॅडम तुम्ही झोपा ना. तर सखी म्हणते, मला झोपच येत नाहीये. कान्हाला समजतं सखी काय त्याच्याकडेच पाहत राहणार आहे. त्यामुळे कान्हा खूप अनकम्फर्टेबल होतो आणि चक्क दुसऱ्या बाजूने तोंड करून झोपतो. त्यामुळे सखीला वाईट वाटतं. सखी दोघांच्या मध्ये असलेल्या मोरपिसाला स्पर्श करते आणि बॅकग्राऊंडमध्ये एक खूप सुंदर रोमॅन्टिक गाणं सुरू झालेलं असतं. सखी ही कान्हाच्या प्रेमात जळत असते. कान्हाच्या प्रेमात ती पूर्ण वेडी झालेली असते. आपल्या भावना कान्हाला सांगण्यासाठी, त्याचा स्पर्श अनुभवण्यासाठी ती तडपत असते. परंतु कान्हाला हे सगळं माहीत असताना सुद्धा फक्त सखीचं हृदय नाही तोडायचं, तिचा विश्वासघात नाही करायचा, म्हणून कान्हा तिच्याशी अंतर ठेवत असतो, तिच्याकडे पाहत सुद्धा नाही. त्यामुळे सखीला खूप वाईट वाटतं आणि मग पाहता पाहता दुसरा दिवस उजाडतो. दुसऱ्या दिवशी सकाळी कान्हा कपाटातून टॉवेल घेऊन वॉशरूममध्ये जाऊ लागतो. तेवढ्यात सखी त्याला थांबवते आणि म्हणते, कान्हा थांब, मला वॉशरूमला जायचं आहे. कान्हा म्हणतो, पण मला उशीर होतोय. सखी मनात विचार करते, हीच संधी आहे कान्हाशी भांडायची आणि त्याचा मूड ठीक करायची. ती कान्हाला म्हणते, नाही नाही मला जायचं आहे, तू नंतर जा. पण कान्हा हा सखीशी भांडत नाही आणि म्हणतो, ठीक आहे तुम्ही जा, मी नंतर जाईल. सखीला आश्चर्याचा धक्काच बसतो. सखी विचार करते, कान्हा असं कसं करू शकतो? तो माझ्याशी भांडला सुद्धा नाही. ती कान्हाजवळ येते, त्याच्या डोक्याला हात लावते. ताप वगैरे तर नाही ना? कान्हा विचारतो, काय झालं? तर सखी त्याला विचारते, तुला काय झालंय? मला तर कळतच नाहीये. मी तुला म्हणाले वॉशरूमला नको जाऊ, मला आधी जायचंय, तर तू हो म्हणालास. भांडला वगैरे काही नाही, नाहीतर रोज तर माझ्याशी भांडत असतो. मग आपली नोकझोक ही ऑफिसला जाण्यापर्यंत सुरू असते, पण आज तू काहीच रिॲक्शन दिली नाही. तर कान्हा म्हणतो, रोज रोज तेच तेच करू ना, मला खूप कंटाळा आलाय. तर सखी म्हणते, असा कसा कंटाळा आला? तो तर तुझा स्वभाव आहे, चेष्टा मस्करी करणं, माझी खेचणं, आणि तू ते काहीच करत नाहीये. मला आहे ना हा कान्हा नकोय, मला माझा दुसरा कान्हा हवाय. तर सखीला कान्हा म्हणतो, हा
तोच कान्हा आहे, पण नेहमी मी एकसारखा कसा वागू शकतो? आजकाल माझ्या मनात फक्त ऑफिसच्या आणि कामाचे विचार आहेत, दुसरा कोणताच विचार माझ्या मनात नाहीये. कान्हा हा जाऊ लागतो, तर सखी त्याला थांबवते आणि विचारते, तुझ्यासाठी नाश्त्याला काय बनवू? मस्त डाळिंब घालून पोहे बनवू की शेव घालून उपमा की थालीपीठ बनवू? तर कान्हा उद्धटपणे म्हणतो, हे सगळं खाऊन खाऊन आहे ना मला कंटाळा आलाय आणि तुम्हाला काय बनवायचं ते बनवा. आता मला ऑफिसचं खूप टेन्शन आहे. नाश्त्याला काय बनवायचं हा विचार माझ्या मनात नाहीये. तुम्हाला जे आवडत असेल ना ते तुम्ही बनवा. असं म्हणून कान्हा हा मागे वळतो. कान्हाला खूप वाईट वाटतं आणि तो मनात म्हणतो, सखी मला माफ कर, आय एम रिअली सॉरी. पण मला आता हे करावंच लागणार आहे. मला तुला दुखवायचं नाही आहे, परंतु जर तू मला प्रपोज केलं आणि मग मी तुला नाही म्हटलो तर तुला जास्त दुःख होईल. असा विचार करून कान्हा तेथून निघून जातो. सखीला सुद्धा वाईट वाटतं. कान्हा असं का वागतोय, असा विचित्र का वागतोय हेच तिला कळत नाही. पण कान्हाचा मूड कसा चेंज करायचा ते सुद्धा मला माहिती आहे, असा विचार करून सखी खूप खुश होते आणि स्माईल करते. इकडे हॉलमध्ये परशुराम बसलेला असतो. तेवढ्यात मीनाक्षी देवाची आरती तेथे घेऊन येते आणि परशुराम ही आरती घेतो. तेव्हा मीनाक्षी त्याला विचारते, होळीची तयारी झाली का? नाहीतर सरकार पुन्हा एकदा त्यावरून चिडायची. परशुराम म्हणतो, थँक्यू, बरं झालं तुम्हाला आठवण करून दिली, नाहीतर मी विसरलोच होतो. तर मीनाक्षी म्हणते, कान्हा आणि सखीची ही लग्नानंतरची पहिली होळी आहे आणि जेवढं मी सरकारला ओळखते ना, सरकार नक्कीच काहीतरी स्पेशल करण्याचा विचार करेल. तर परशुराम म्हणतो, तू देवाकडे प्रार्थना कर की त्या कान्हाची आणि सखीची ही पहिली नाही तर शेवटची होळी एकत्र असायला हवी आणि त्या कान्हाला सखीने लवकरात लवकर डिवोर्स देऊन येथून हाकलून द्यायला हवं आणि नाहीतर आपल्यासाठी खूप प्रॉब्लेम होईल. मीनाक्षी म्हणते, हो, देवाकडे प्रार्थना तर करावीच लागणार आहे, कारण सखी त्या कान्हाच्या प्रेमात वेडी होतीये. त्याच्यासाठी स्वयंपाक बनवतीये, डबा बनवतीये, ऑफिसला डबा घेऊन जातीये. परशुराम म्हणतो, हो ना, आणि हे आपल्यासाठी खूप डेंजरस आहे. हे असं व्हायला नको आहे. असं काहीतरी व्हायला पाहिजे ना की कान्हाने स्वतःहून सखीला दूर करायला पाहिजे आणि मगच या दोघांचं नातं बिघडेल आणि या दोघांचा डिवोर्स होईल. आपल्यालाच काहीतरी करावं लागेल असा विचार परशुराम आणि मीनाक्षी हे दोघेही करतात. आणि इकडे किचनमध्ये सखी कान्हासाठी गरमागरम ब्रेड पकोडे बनवत असते. तेवढ्यात सरकार तेथे येते आणि हर्षालीला तेथून हाकलून लावते आणि ती सखीजवळ येते आणि विचारते, अरे वा, ब्रेड कटलेट्स अँड ऑल, चांगलाच नाश्ता बनवते, हेल्दी. कोणासाठी इतका हेल्दी नाश्ता बनवतीये? पण सखी सरकारच्या प्रश्नाचं उत्तरच देत नाही आणि चक्क सॉसने या प्लेटमध्ये हार्ट शेप काढते. हे पाहून सरकारच्या लक्षात येतं. सरकार स्माईल करते आणि म्हणते, नको देऊस उत्तर, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. हे सगळं कान्हासाठी चाललंय, पण तुला नाही वाटत आहे का हे सगळं थोडं अति होतंय? तू कान्हाच्या प्रेमात पडली की काय? तर सखी ही सरकारला विचारते, तुम्ही स्वतःचंच वागणं कसं विसरू शकता? आजकाल तुम्ही माझ्या आयुष्यात थोडा जास्तच इंटरेस्ट घेताय, असं तुम्हाला वाटत नाहीये का? असं म्हणून सखी ही तेथून जाते. तर सरकार तिला म्हणते, मी तुझ्या आयुष्यात इंटरेस्ट घेऊ वा ना घेऊ, परंतु तुझं आजकाल काय चाललंय ना ते मला स्पष्ट दिसतंय. तू कान्हाच्या प्रेमात वेडी झालीये, परंतु हे सगळं तुला डाऊन मार्केट नाही वाटत का? लो क्लास नाही वाटत? कान्हावर तुझं प्रेम आहे हे जर तुला दाखवायचं असेल तर काहीतरी वेगळं कर ना, काहीतरी क्लासिक कर. नाहीतर कान्हासाठी ब्रेड कटलेट्स बनवणं, हे असं हार्ट शेपचं गार्निशिंग करणं, कान्हाला ऑफिसला सोडायला येणं त्याचा ड्रायव्हर म्हणून, कान्हासाठी त्याचा टिफिन ऑफिसला घेऊन येणं, त्याच्या मागे पुढे फिरणं, हे सगळं खूपच लो क्लास आहे. तर सखी ही सरकारला उत्तर देते, म्हणजे जे तुम्ही मला शिकवलंय त्यालाच तुम्ही लो क्लास म्हणताय? सरकारला काही कळतच नाही. तर सखी सरकारला म्हणते, तुम्ही विसरला असाल, मी नाही विसरले. तुम्ही सुद्धा माझ्या बाबांसाठी असंच करायचात. तुम्ही माझ्या बाबांना ऑफिसला ड्रॉप करता यावं यासाठी 4 व्हीलर शिकला होता, त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवायचा, त्यांच्या मागेपुढे करायचा, त्यांचे कपडे इस्त्री करायचा. तुम्ही सुद्धा हे सगळं करतच होता ना माझ्या बाबांसाठी. पण सरकारला हे माहीतच नसतं, कारण तेव्हा सरकार नव्हती. आणि सरकार ही सखीला उत्तर देते, कसं आहे ना सखी, काळानुसार काही गोष्टी बदलत असतात. तो काळ वेगळा होता, आजचा काळ वेगळा आहे. सखी सरकारला उत्तर देते, तुमचं एकदम बरोबर आहे, काही गोष्टी आउटडेटेड होतात, परंतु प्रेम आणि प्रेमाची भावना ही काय आउटडेटेड होऊ शकत नाही ना. आणि मी तुम्हाला आधीच सांगितलंय, मी नॉस्टॅल्जियामध्ये जगते आणि मला नॉस्टॅल्जियामध्ये जगायला खूप आवडतं. आणि आता मला खूप कामं आहेत, कारण तसंही म्हणतात ना, जेवण बनवताना
कोणतेही निगेटिव्ह विचार किंवा एनर्जी आसपास नको आहे आणि मला तुमची निगेटिव्ह एनर्जी तर नकोच नको आहे. हे ऐकून सरकारला खूप राग येतो आणि सखी आपले ब्रेड पकोडे बनवत असते. इकडे कान्हा हा त्याच्या रूममध्ये असतो आणि सखी माझ्यावर चिडायला हवी, माझं आणि सखीचं भांडण व्हायला हवं हा विचार करून तो एक प्लॅन बनवतो. तो आपले कपाटातले सगळे कपडे बेडवर अस्तव्यस्त करून फेकून देतो. त्याची बॅग ही बेडशीट खाली लपून ठेवतो आणि त्याच्या फाईल ह्यासुद्धा सोफ्यावर टॉवेल खाली ठेवून देतो. म्हणजे सखीला मी आता फाईल आणि बॅग घ्यायला पाठवतो आणि सखी जेव्हा एवढा सगळा पसारा पाहिल तेव्हा ती माझ्यावर खूप ओरडेल, खूप चिडेल असा प्लॅन कान्हाचा असतो. थोड्या वेळानंतर कान्हा, मीनाक्षी, परशुराम, सरकार सगळे मस्त नाश्ता करायला बसलेले असतात आणि सखी ही कान्हाला ब्रेड पकोड्याची प्लेट देते आणि विचारते, आवडलं ना? कारण तू म्हणला होतास ना तेच तेच खाऊन कंटाळा आलाय, म्हणून काहीतरी नवीन ट्राय करून पाहावं म्हणून मी तुझ्यासाठी हे सगळं बनवलंय. कान्हा खाऊन पाहतो आणि म्हणतो, छान झालंय. सखी विचारते, अजून एक देऊ का? तर कान्हा म्हणतो, नको नको, मला जास्त ऑइली खायचं नाहीये, एकच बस झालं. आणि हे पाहून सरकारला आश्चर्य वाटतं की सखी ही कान्हाच्या पुढे पुढे करतेय आणि कान्हा तिच्याशी नीट वागत नाहीये. त्यामुळे सरकारला राग येतो. सखी म्हणते, पण मी टिश्यू पेपरमध्ये ठेवलं होतं, अजून ते तेल सोक झालं असेल. तर कान्हा म्हणतो, नकोय मला, त्यापेक्षा तुम्ही एक काम करा, माझ्या रूममध्ये ना माझी बॅग आणि काही फाईल्स आहेत, तेवढ्या घेऊन या. सखी म्हणते, ठीक आहे. पण कान्हाने आपल्या जेवणाची स्तुती नाही केली म्हणून तिला वाईट वाटतं. सखी तेथून जाते तर कान्हा विचार करतो, बेबी सरकार मला माफ करा, मी तुमच्याशी वाईट वागतोय, परंतु आता जेव्हा तुम्ही रूममध्ये जाल आणि एवढा पसारा पाहाल ना तेव्हा तुम्हाला खूप राग येईल. तुमचा आवाज मला इथपर्यंत यायला पाहिजे, मी त्याचीच वाट पाहतोय असा विचार कान्हा करतो आणि सखी ही रूममध्ये येते. सखीला दिसतं की कान्हाने रूममध्ये चांगलाच पसारा घालून ठेवला आहे. जमिनीवर सॉक्स तसेच फेकलेले आहेत, नंतर त्याच्या फाईल्स नाही आहेत, बेडवर कपडे आहेत. सखीला मात्र राग येत नाही, कारण सखी ही कान्हाच्या नव्या नव्या प्रेमात पडली आहे ना, नाहीतर एखादी दुसरी बायको आत्तापर्यंत नवऱ्याला चांगलंच चोपून काढेल. सखी ही प्रेमानेच म्हणते, हा कान्हा आहे ना कधीच सुधारणार नाही, पण मला त्याची बॅग शोधावी लागेल. सखी ही त्याचे सगळे कपडे आवरून ठेवते तेव्हा तिला बेडशीट खाली बॅग सापडते. सखी विचार करते, साहेबांची बॅग तर सापडली, आता फाईल्स कुठे असतील? ती या सोफ्यावरचा टॉवेल बाजूला करते तर तिला फाईलसुद्धा सापडते. सखी म्हणते, अरे वा, फाईल आणि बॅग दोन्हीसुद्धा सापडले. तेवढ्यात सखीला एक कॉल येतो. सखी फोन उचलते तर दुसरीकडून एक मुलगी तिला सांगते, सखी मॅडम, मी इन्शुरन्स ऑफिसमधून बोलतीये आणि तुमचं एक महत्त्वाची पॉलिसी 20 वर्षांपूर्वी तुमच्या आईबाबांनी काढली होती, ती आता पूर्णपणे तयार झाली आहे. मला लवकरात लवकर त्या पॉलिसीचे फोटो हवे आहेत. सखी विचारते, अर्जंट आहे का? ही मुलगी हो म्हणते. सखी तिला लगेच पाठवायचं ठरवते आणि ती हातातलं काम सोडून आपल्या कपाटातून एक जुनी फाईल काढते. यामध्ये सखीच्या या पॉलिसीचे पेपर्स असतात. सखी त्याचे फोटो काढते आणि या मुलीला पाठवून देते, परंतु ती ही जी पॉलिसी असते ती कान्हाच्या फाईलजवळच ठेवून देते आणि नजरचुकीने ही जे पॉलिसीचे पेपर्स असतात ते कान्हाच्या फाईलबरोबर त्याच्या बॅगमध्ये टाकून देते आणि मग कान्हाला उशीर होत असेल असा विचार करून ती खाली येते. तर कान्हा तिची वाट पाहत असतो. सखी त्याला सॉरी म्हणते, सॉरी कान्हा, याला उशीर झाला. कान्हासुद्धा चिडून म्हणतो, किती उशीर केला? आधीच मला उशीर झाला होता, आता आणखीन उशीर झालाय. पण तुम्हाला हे फाईल आणि पेपर सापडलेत का? तर सखी उत्तर देते, हो सापडलं ना सगळं. कान्हाला प्रश्न पडतो की एवढा पसारा पाहून सुद्धा सखी आपल्यावर का चिडली नाही, का ओरडली नाही. आणि मग कान्हा ऑफिसला जायला निघतो. तेवढ्याच सखीला दिसतं की त्याच्या बाईकची चावी तर येथेच राहिली आहे आणि सखी कान्हाला म्हणते, कान्हा, बाईकची चावी घेऊन जायची नाहीये का? मग बाईक कशी सुरू करणार? कान्हा म्हणतो, हो द्या ना. तर सखी तिच्या हातामध्ये ही चावी पकडते आणि म्हणते, हिम्मत असेल ना तर माझ्याकडून घेऊन दाखव. कान्हा म्हणतो, तुम्ही मला चॅलेंज करताय का? सखी म्हणते, हो तुला चॅलेंज करतेय. हिम्मत असेल तर माझ्या मुठीतून घेऊन दाखव, माझा हात उघडून घेऊन दाखव. कान्हा म्हणतो, ठीक आहे, मग हरायला तयार राहा. आणि मग या दोघांमध्ये एक कॉम्पिटिशन सुरू होते. सखी कान्हाला काही चावी घेऊ देत नाही आणि कान्हा चावी घेण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा कान्हा आणि सखी या दोघांमध्ये खूप भारी खेळ रंगतो. सखीसुद्धा हसत असते, कान्हासुद्धा स्माईल करतो. हे दोघे सगळं विसरून गेलेलं असतात. म्हणजे सखी तर कान्हावर प्रेम करतेच, ती तर चांगलीच वागतेय, पण कान्हा काल रात्रीपासून सखीपासून जे अंतर ठेवत होता
ते सुद्धा तो विसरून गेलेला असतो आणि तो सुद्धा हसत खेळत सखीबरोबर हा गेम खेळत असतो आणि खेळता खेळता तो सखीचा हात पकडतो आणि सखी त्याच्या स्पर्शाने खूप खुश होते. कान्हा सुद्धा तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो. बॅकग्राऊंडमध्ये एक रोमॅन्टिक गाणं सुरू होतं. कान्हाने सखीचा हात पकडलेला असतो आणि मग आपल्या दुसऱ्या हाताने तो सखीची बोटं उघडतो आणि सखीच्या हातात जी चावी असते ती घेण्याचा प्रयत्न करतो. पण तेवढ्यात सखी भानावर येते आणि कान्हाला ही चावी घेता येऊ नये यासाठी प्रयत्न करत असते. कान्हा पुन्हा एकदा तिचे बोटं उघडण्याचा प्रयत्न करतो आणि हे दोघे एकमेकांच्या जवळ येतात. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरून गेलेले असतात. सखी ही कान्हाच्या प्रेमात पूर्ण वेडी झालेली असते. कान्हा आपल्या जवळ आहे हे पाहून तिला खूप भारी वाटतं. ती कान्हाच्या डोळ्यातच पाहत असते. कान्हा सुद्धा तिच्या डोळ्यात पाहत असतो आणि हे दोघे खूप रोमॅन्टिक होतात. एवढा वेळ आपण सखीपासून अंतर ठेवून होतो, तिच्यापासून दूर होतो हे कान्हा विसरून गेलेला असतो. तो सखीच्या जवळ येतो आणि सखीच्या हृदयाची धडधड आणखीनच वाढते. तिला सुद्धा हेच हवं असतं, कान्हाचं हेच रूप हवं होतं आणि कान्हा सगळं विसरून तिच्या जवळ येत असतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. सखी ही कान्हाच्या प्रेमात पूर्ण वेडी झाली आहे, परंतु कान्हा मात्र तिला स्वतःपासून दूर करण्याचा प्रयत्न करतोय. सखीने कान्हाच्या सगळ्या आवडीच्या गोष्टी करायचं ठरवलंय. कान्हाला हे आवडत नसेल तर ते करायचं, ते आवडत असेल तर हे करायचं. कान्हाने रूममध्ये पसारा घालून ठेवला तरी सुद्धा सखी तो आवरायला तयार आहे. ती कान्हावर चिडत नाहीये. कान्हा उलट प्रयत्न करतोय की माझ्यामध्ये आणि सखीमध्ये कशी भांडणं होतील, आमच्यात कसा दुरावा निर्माण होईल. परंतु सखी मात्र हा दुरावा कमी करून या दोघांमध्ये आणखीन प्रेम कसं वाढेल यासाठी प्रयत्न करते. आणि ही गोष्ट सरकारच्या लक्षात आली आहे की सखी तर कान्हावर प्रेम करते, पण कान्हा तिला स्वतःपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. आणि यावरून सरकार कान्हाची चांगलीच कान उघाडणी करणार आहे एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता, परंतु पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की जेव्हा कान्हा आणि सखीचा हा चावीचा गेम होईल तेव्हा सखीला दिसेल की कान्हाच्या हातात लग्नापासून जे हळकुंड बांधलेलं आहे ते हळकुंड आता थोडं सैल झालेलं असेल. सखी हे हळकुंड पुन्हा एकदा घट्ट बांधणार आणि ती कान्हाला विचारेल, कान्हा हे हळकुंड तू अजून हातात का बांधलंय आणि तू हे कधीपर्यंत बांधणार आहेस? आणि मग कान्हा सखीला सांगणार, जोपर्यंत तुम्ही नवरा म्हणून माझा स्वीकार करत नाही तोपर्यंत मी हे हळकुंड असंच ठेवणार आहे. आणि हे ऐकून सखीला खूप आनंद होईल. सखीला सुद्धा कळणार की कान्हा तिच्या प्रेमात पडलाय आणि कान्हाने खरंच जाणून बुजून हे हळकुंड तिच्या हातामध्ये असंच बांधून ठेवलंय. म्हणजे एकूणच कान्हाने सखीलाही सांगून खूप मोठी चूक केली आहे आणि या गोष्टीचा सखी नक्कीच फायदा करून घेईल यात शंका नाही. म्हणजेच कान्हा आणि सखी या दोघांमध्ये आता अंतर हे हळूहळू कमी होत जाणार आहे. आणि मग त्यानंतर कान्हा हा आपल्या ऑफिसमध्ये पोहोचणार आणि तेव्हा सरकार त्याच्यावर खूप चिडणार. सरकार ही कान्हाला जाब विचारेल, कान्हा हे सगळं तुझं काय सुरू आहे? तुला कळत नाहीये का सखी तुझ्या प्रेमात वेडी झाली आहे आणि या सगळ्या गोष्टींचा तू फायदा घ्यायला हवा, तर तू सखीला इग्नोर करतोय. सकाळी ब्रेकफास्ट टेबलवर मी पाहिलं तू तिला कसा इग्नोर करत होता. ही नाटकं बंद करायची. लवकरात लवकर हा लपंडाव संपवायचा आणि सखीच्या या प्रेमाचा फायदा घेऊन संपूर्ण प्रॉपर्टीचे पेपर्स माझ्या नावावर करायचे. तिची सह्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर घ्यायच्या आणि हा लपंडाव आत्ताच्या आत्ता संपवायचा. आणि हे ऐकून कान्हाला मोठा धक्काच बसेल. सरकार कान्हाला हे सुद्धा सांगणार, एकदा का सखीच्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या झाल्या मग तुमच्या दोघांचं नातं संपवायचं, तुझे ठरलेले पैसे घ्यायचे आणि येथून गायब व्हायचं. म्हणजे सरकार आणि कान्हाची डील आधीपासूनच ठरली आहे की सरकार आणि कान्हा यांचं मिशन कंप्लीट झाल्यानंतर, सखीने प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या केल्यानंतर कान्हा सखीच्या आयुष्यातून कायमचा दूर निघून जाईल आणि सरकार ही सखीला संपवणार हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. परंतु कान्हाचं खरं उद्दिष्ट काय आहे हे सरकारला माहीत नाहीये. त्यामुळे कान्हा असं कधीच करणार नाही. सखीची संपूर्ण प्रॉपर्टी सरकारच्या नावावर कधीच होऊ देणार नाही. मग कान्हा आता सरकारला काय उत्तर देईल आणि त्याचा पुढचा प्लॅन काय असणार आहे हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं? आता कान्हाचा पुढचा प्लॅन काय असेल नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव
या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे लपंडाव मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी सगळ्यात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.